परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ आज उमरगा शहर बंदची हाक देण्यात आली। शहरातल्या शाळा, महाविद्यालय आणि बस सेवा देखील बंद आहेत। आंबेडकरी अनुयायींकडून प्रशासनाला निषेधाचं निवेदन देण्यात आलेलं आहे। संभाजीनगर शहरात परभणीच्या घटनेचे पडसाद उमटत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकामध्ये सर्व आंबेडकरी संघटनांच्या वतीने निदर्शने ठेवण्यात आली होती। मात्र हे सगळे जे आंदोलक आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। आपण बघू छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकात अनेक आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण बघू शकताय की हा छत्रपती संभाजीनगर शहरातला क्रांती चौक आहे। ज्या क्रांती चौकातल्या मुख्य रस्त्यावरती हे सगळे आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते थेट रस्त्यावरती उतरलेले आहेत। परभणीच्या घटनेचे तीव्र पडसाद छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये या ठिकाणी उमटत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अत्यंत तीव्र स्वरूपाची घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे आणि हे सगळे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेत, खाली जमिनीवर सुद्धा बसलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परभणी शहरामध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड झाली होती। ही तोडफोड झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठी दंगल झाली। दंगलीनंतर लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला होता। या लाठीचार्ज मध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता, ज्याचा शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगरामध्ये आणण्यात आलं होतं। सकाळीच या ठिकाणी शवविच्छेदन पार पडलं। त्यानंतर डेड बॉडी जी आहे ते परभणीच्या दिशेने रवाना झाली। मात्र ही डेड बॉडी निघाल्यानंतर या सगळ्या आंबेडकरी संघटना ज्या आहेत ते क्रांती चौकामध्ये एकवटल्या आणि त्यांच्या वतीने सुरुवातीला शांततेच्या मार्गाने निदर्शने करण्यात आली। मात्र हे सगळे कार्यकर्ते आता सध्या अचानक पद्धतीने रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि जोरदार निदर्शने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। इथं जर आपण बघितलं तर जो सोमनाथ सूर्यवंशी तरुण आहे त्याचे फोटो हातात घेऊन सुद्धा हे तरुण जे आहे ते आंदोलनात उतरले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येनं या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतले तरुण जे आहे ते रस्त्यावरती उतरले असल्याचं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळतं आहे। घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। या ठिकाणी पोलिसांकडून या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि तरुणांना समजवण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। मात्र मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि तरुण या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे हे सगळेजण सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि सगळीकडे छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकामध्ये रस्ता रोको झालेला आहे। त्याचबरोबर वाहनांची कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मात्र पोलिसांनी या सगळ्या तरुणांची समजूत काढलेली आहे आणि आता बाजूला घेण्याचे प्रयत्न जे आहे ते